नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे। कोबूची भाजी म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात, पण आपण आज त्यालाच पर्याय म्हणून कोबूचे पराठे बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपण 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा जिरं घेणार आहोत। हे सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। आपल्याला हवं असल्यास 1-2 चमचे त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, पण मी पाणी घातलेले नाहीये। आता एक मध्यम आकाराचा कोबू मी व्यवस्थित असा किसणीने किसून घेतलेला आहे। आपण चॉपरमध्ये देखील बारीक करू शकता। 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ हे शक्यतो चाळूनच घ्यावे। 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे, तो हातावर चांगला असा क्रश करून घ्यायचा आहे। हातावर क्रश केल्यामुळे ओव्याचा छान सुगंध येतो। पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। मीठ आपल्या चवीनुसार ॲड करू शकता। मध्ये आता आपण 2 ते 3 चमचे आपण तेल घालणार आहोत, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हे पीठ सर्व असे मिक्स करून घ्यायचे आहे। पिठाला सर्व बाजूनी तेल लागले गेले पाहिजे आहे। सर्व बाजूनी व्यवस्थित तेल चोळून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण हिरवी मिरची व लसूणचे वाटण टाकणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपण सर्व असे व्यवस्थित करून घेणार आहोत व थोडे थोडे पाणी ॲड करून व्यवस्थित असे घट्ट मळून घ्यायचे आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता मी कसं असं एकत्र एकजीव करून घेत आहे। हे पहा, त्याचा असा गोळा तयार झालेला आहे। जास्त सैल असा गोळा करायचा नाही, थोडासा घट्ट राहिला तरी चालेल। त्यानंतर थोडंसं चमचाभर तेल टाकून आपण पूर्ण परत व्यवस्थित गोळाला बाइंडिंग करणार आहोत। आता हा आपण मळलेला गोळा 5 ते 7 मिनिटाकरता रेस्टला ठेवूया। तुम्हाला पराठे बनवण्यासाठी वेळ असेल तर तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता। 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला गोळा हा मस्त असा सैल झालेला आहे। हे पहा, मस्त असं पीठ भिजले गेलेले आहे। त्याचा आपण एक छोटासा गोळा बनवून घेणार आहोत, आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, जसा पाहिजे त्या आकारामध्ये। आपण तो गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये खालून वरून लावून घेतलेला आहे। हे पहा, आपण पराठा बनवत आहोत। जास्त पातळही नाही बनवायचा आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकारामध्ये हे करायचं आहे, लाटायचं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता, हे पहा मी कसं मध्यम लाटलेलं आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। आता आपण तव्यावर भाजण्याकरता ठेवूया। गॅसची फ्लेम ही मीडियमच राहू द्यायची आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने पलटी करणार आहोत। आता गॅस मीडियम करू शकता। आता त्यावर आपण साजूक तूप, बटर, आपल्याला हवं त्या पद्धतीने तेल टाकू शकता। मला हव्या तशा पद्धतीने दोन्ही बाजूने असं छानपैकी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती छान आपला पराठा असा मस्तपैकी भाजलेला आहे। जर 2 दिवस कुठे बाहेर गावी जाणार असताना प्रवासाला, तर हा घरचा पदार्थ खूप छान आहे। तो 2 दिवस आरामात व्यवस्थित असा टिकतो। तुम्ही पाहू शकता हे पराठे खूप असे नरम झालेले आहे। हे पहा, हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो।